श्री म्हसोबा मंदिर समिती मेघवाडी लालबाग स्मरणिका 2025च्या प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर नानजीभाई ठक्कर ठाणावाला, एकनाथजी ठाकूर व्यवस्थापक गाडगे महाराज धर्मशाळा जे हॉस्पिटल, प्रकाश पाटकर अध्यक्ष महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ, पत्रकार शशिकांत सावंत, बाबा पवार, श्याम देसाई कुडतरकर, अमोल ठाकूर, रमेश राणे, प्रभाकर तोडणकर यांच्या उपस्थितीत व श्री म्हसोबा मंदिर समिती सदस्य मंडळ व जनतेच्या उपस्थितीत स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले। कर्मातच देव असून चांगले कर्म करत आयुष्य जगूया असे मत डॉक्टर नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी व्यक्त केले। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, मेघवाडी लालबाग। नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो। नानजीभाई NKT चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, तसेच NKT कॉलेजचे ते मुख्य अतिथी आहेत, मुख्य ट्रस्टी आहेत। ठाणे जिल्हा व्यापारी महासंघाचे ते अध्यक्ष आहेत। ठाणे जिल्हा गुजराती समाज, श्री कच्छ वागड लोहारा महाजन समाज, तसेच ते समाजसेवक, उद्योजक आणि इतर अनेक ते सामाजिक उपक्रम त्यांच्या जीवनात ते करत असतात। त्यांनी अपंग अंध व्यक्तींना आर्थिक मदत केलेली आहे, गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करतात। श्री ज्ञानेश्वरी भव्य मंदिर आळंदी येथे त्यांनी निर्माण केलेले आहे। असे हे नानजीभाई आपल्याला या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आणि त्यांनी आपला अमूल्य वेळ आमच्या या श्री म्हसोबा मंदिर समितीला दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व मंडळाचे सदस्य सचिन शेर्लेकर यांना। म्हसोबा मंदिर मेघवाडी खरोखर सिनियर सिटीजन, आमचे संस्थाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी व इतर सर्व पदाधिकारी व सर्व सिनियर सिटीजन, प्रकाश भाऊ, त्याचप्रमाणे ठाकूर काका, त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा व अन्य पाहुणे शशिकांतबाई, खरोखर कार्यक्रम एकदम दिलखुशाल होता आणि सगळेला आनंद देणारा कार्यक्रम होता। म्हसोबा मंदिर काय काम करत आहे, मात्र मंदिरची सेवा नाही पण समाजाची सेवा करते आणि मला समाजामध्ये देव दिसतो। आमचे गाडगे महाराज हेच काम करत होते, समाजाला निर्वसनी बनवा, शिक्षण द्या, त्याचप्रमाणे भूखे त्याला अन्न द्या, त्याचप्रमाणे कपडे द्या। हे जे मी 50 वर्षापासून काम करत आहे आणि त्यांचे आशीर्वाद एवढा मला मिळाले आहे की मी अमरावतीला राष्ट्रपतीला घेऊन गेलो होतो, प्रतिभाताई पाटीलला, त्यावेळेला पण 50 कोटी रुपये आम्हाला राष्ट्रपतीने दिले होते। त्याचप्रमाणे आता आमचे गाडगे महाराज धर्मशाळा, तिथे पण आम्हाला 25 कोटी महाराष्ट्र सरकारने दिले। सांगायचं की गाडगे बाबाला पैशाचा तोटाच नाही आहे, कारण देणारे भरपूर आहे, मात्र घेणारे सात्विक असले आणि आमचे जे कोई गाडगे बाबाचं काम सांभाळते ते एकदम सात्विक नैतिकताने प्रामाणिकताने काम करते, म्हणून त्यांना पैशाचा तोटा पडत नाही। आज 40 रुपयामध्ये 2 टाईम जेवण द्यायचा सोपा नाही आहे, पण आमच्या जेमध्ये जिथे जिथे धर्मशाळा आहे तिकडे लोकांना फुकट पाहिजे तर फुकट पण देते। आणि 40 रुपये का की कोण आलतू फालतू नाही येऊन शकले, दारूवाले नाही पिऊन येणार, म्हणून आम्ही 40 रुपयामध्ये देते। म्हणून हे काम वखाणवे लायक आहे आणि आमच्या म्हसोबा मंदिरचं काम पण पवित्रताने, आणि मी संदेश दिला की मुलांना भरपूर सरस्वती द्या, सरस्वती आली की लक्ष्मी येणार, सरस्वती आली की संस्कार येणार। त्याचप्रमाणे घर मंदिरसारखा ठेवा, घराची स्त्री लक्ष्मी त्याला असं ठेवा। आई वडील देवापासून मोठे, खास ध्यान ठेवा, त्याला दुखवू नका कधी, कारण तो आपल्याबरोबर 5-10 वर्ष राहणार आहे, पण ते एक आशीर्वाद देऊन गेले तर मी सांगतो देवापासून त्याचे आशीर्वाद लई महत्त्वाचा आहे। आणि हे संस्था जे काम करत आहे त्यासाठी मी आवाजून आलो आहे आणि इथे आमचे पाहुणे शशिकांत भाऊ मला घेऊन आले आणि मी इथे येऊन एवढी मजा आली, मला आनंद आला
की मी त्यांना सांगितलं तुम्हाला कुठेही यात्रेला घेऊन जायचं असला तर पंढरपूरला, आळंदीला, अख्खा महाराष्ट्राला नाही, महाराष्ट्र बाहेर अयोध्येला पण जायचं असलं तर माझे सगळीकडे मंदिर आहे आणि तिथे राहण्याची सोय, खाण्याची सोय, सर्व सोय आहे. म्हणून खास ध्यान ठेवा, तुम्हाला कधी पण माझी जरूर लागली. त्याचप्रमाणे देवाची कृपाने 700 बेडची हॉस्पिटल आहे. बायपास सर्जरी, एन्जिओग्राफी 1 रुपयाशिवाय, दवा मेडिकलचे पैसे पण देवाचे आहे आणि 1 रुपयाशिवाय त्याचे ऑपरेशन होऊन जायला. तुम्हाला आमच्याकडे याची गरज नाही. व्हॉट्सॲपमध्ये खाली नंबर पाठवा, तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये जे काय रिपोर्ट असेल ते पाठवा, आम्ही तुम्हाला लेटर देणार. तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जावा आणि तुमच्या 1 रुपयाशिवाय कुठलाही दर्द असेल, महिलाचा कुठलाही दर्द असला, महिला तो मातृदेवोभाव आहे, त्याच्यासाठी आमची संस्था काम करत आहे. कुत्रा बिलाडीसाठी पण मोठी हॉस्पिटल ठाणेमध्ये मानपाडेला, तिथे पण आता आमच्याकडे 200 कुत्रा बिलाडी आहे आणि आता अजून जरूर लागली म्हणून अजून 100साठी परत सोय केली आहे. कारण त्याच्यामध्ये पण देव आहे. देव मंदिरात आहे असं काही नाही, सगळीकडे देव आहे. देव मंदिरात जरूर जायला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. पण आपण आपलेच लोकसारखे जे पत्रकार लोक आहे की टी व्हीवाले आहे, ते प्रचार करते आमच्या मेघवाडीच्या, आमच्या म्हसोबाच्या. आणि म्हसोबा तो जागृत देवस्थान आहे वर्षोपासून, आजच्या नाही आहे. म्हणून खास नमस्कार करत जावा आणि तुम्ही काय मागायची गरज नाही, हाक मारत जावा देवाला. देव तयार आहे याला. म्हणून परत आपल्या सर्वला, आमचे सर्व सिटीजनला, सर्व आमचे पदाधिकाऱ्याला धन्यवाद देतो. आमचे पाहुणे जे आले होते त्यांना पण धन्यवाद देतो. परत आपल्या सर्वला धन्यवाद तो. जय भगवान, जय भगवान, जय भगवान. गाडगे बाबांचं सेवाभावी कार्य पुढे घेऊन जातात. तसंच श्री बसोबा मंदिर असेल, या ठिकाणी ज्येष्ठ युवक हे कार्य अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. कशा प्रकारच्या शुभेच्छा श्री बसोबा मंदिर सेवाभावी कार्याला द्याल? आणि ज्येष्ठ असतील, युवा असतील, हे संस्कारमय कार्य आणि सामाजिक कार्य पुढे घेऊन जातात, काय भावना? वा वा, चांगली गोष्ट सांगितली. मंदिराचा मतलब काय आहे हे लोकांना कळलं पाहिजे. मंदिर म्हणजे तिथे आपल्याकडे कथा आणि वथा कोण आली त्याचं काम करणं हे मंदिराचं काम आहे. मात्र पूजा केली की त्याचे काम संपत नाही. आणि त्याचप्रमाणे हे म्हसोबा मंदिरचे सर्व पदाधिकारी माणसाची सेवा देवासारखे करते. विनामूल्य यात्रेला घेऊन जाते. विचार करा, हे जमान्यामध्ये काही चार्ज नाही, खाणं पिणं सर्व फ्री ऑफ. म्हणजे हे सगळे समाजाचंच काम आहे. आणि त्यांना ते माणसामध्ये भले मेघवाडीचे माणसं असले कुठे असेल ते लोकांना जेवण बवण सगळे सोय करून देते. म्हणजे काय लहान गोष्ट नाही आहे. म्हणून ते काम सामाजिक, जे गाडगे महाराज हेच सांगत होते की समाजाला उत्थानचा काम करा. समाजाला काय गरजेचं आहे, समाजाला कपड्याची गरज असली तिला कपडे द्यायला पाहिजे, भुका असलं तिला अन्न द्यायला पाहिजे. हे गाडगे महाराजांनी आम्हाला शिकवलं आणि ते मार्गाने आम्ही आज किती वर्षापासून चाललो आहे. आमची धर्मशाळा जिथे जिथे गाडगे महाराजची आहे तिथे तिथे हेच काम चाललं आहे. आणि देवाची कृपेने कुठे पैशाचा तोटा पडत नाही. 365 दिवसाचे पैसे लोकांनी दिलेले आहे. पण सांगायचा उद्देश, समाज देव आहे. देव कुठे मंदिरात नाही, आपल्या सर्वमध्ये देव आहे. देव कुठे नाही हे पण तुम्हाला सांगून देतो. विडी, सिगरेट, तंबाखू, दारू आणि ड्रग्स खाते, त्याच्यामध्ये देव राहत नाही आहे. ठीक आहे, माणूस आहे, जे जन्मला आहे ते जो मरण तर त्याच्या हातात नाही आहे, पण देव कुठे राहत नाही, ते तसं लोकांमध्ये राहत नाही. म्हणून त्यांना माझी विनंती आहे की निर्वसनी बनवा. निर्वसनी होईल तर तुमच्या घरी देव येणार. देवाच्याकडे जायची पण गरज नाही. मला कुठे जावं लागत नाही देवाची कृपाने. तुमच्यासारख्या समोरनं माझ्याकडे रोज येते. तर सांगायचा उद्देश काय येते, माझे कर्मामुळे. आणि संगती कर्म येणार आहे, काय येणार नाही. आणि जे आमचे पदाधिकारी जे काम करते आहे बसोबावाले, ते हेच कर्मासाठी करते की त्यांच्याबरोबर कर्म येणार आहे. त्यांच्याबरोबर पैसे नाही येणार, मुलं नाही येणार, गाडी नाही येणार, काही नाही येणार, पण कर्म. आणि कर्ममध्येच देव असतो, खास ध्यान ठेवायचं. आमच्या ठाकूर काका जे हॉस्पिटलमध्ये जे सेवा करते ते करोडपती करून शकत नाही, ते करते. म्हणून सांगायचा उद्देश, माझ्या माणसामध्ये देव बघा आणि जे काय ऑपरेशन होत असेल त्याला सहयोग द्या. हे एक खरा धर्म आहे आणि हे खरा धर्म आमच्या म्हसोबा संस्था करत आहे. मी त्याच्याबद्दल मला पण अभिमान आहे. मी पण भरपूर शिकून जातो इथून. परत आपल्या सर्वला जय भगवान.